जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडनं ना बाय मिस्टेक हे कोकण किनारपट्टीवरती जे कोणते मृदा आहे, तर मी याचं उत्तर तुम्हाला गाळाची मृदा सांगितलं होतं. हे ऍक्च्युली चूक आहे. तांबडी मृदा याचं उत्तर आहे. ऍक्च्युली याचं जर प्रॉपर आन्सर बघायला गेलं तर जांभी मृदा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये लॅटरेटिक सॉइल पण म्हणतात. तर हे एक टाईप आहे रेड सॉइलचा. तर ऑप्शन जांभी मृदा नसल्यामुळे आपण ऑप्शन 3 याला करेक्ट म्हणू शकतो. ओके, ते एखाद्या वेळेस बोलताना मिस्टेक होते, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करतो कव्हर करायचा. ओके, तर आज सुरू करूयात आपण. तर मित्रांनो, आता हे आपल्याला एक, तर याचं बघा, आता ऑप्शन बघा, जवळजवळ फक्त 1 आणि 2 मध्येच. ओके, आता 12 मधून 6 जर रफली वजा केले तर किती? 6. आणि हे 34 आहे, तर 23 मध्ये समथिंग अराउंड कसं राहणार आहे? हे 1 पर्यंत असेल. ओके, 5.00 मध्ये गेलं तर किती? 1.11. ओके, तर ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. आता 5 रुपयाच्या किमतीला लॉटरीच्या तिकिटाच्या गट्ट्यात, आता हा नंबर पासून ह्या नंबर पर्यंतचे तिकीट आपल्याला विचारलेत. तर यांचा डिफरन्स जर केला 219 पासून तर 274. ओके, तर हा येतो 55 तिकीट. आणि 55 आणि हा एक ऍड करायचा, तर 56 तिकीट येतात आणि 5 न गुणाकार करा त्याला. 6 पंच 30 आल्या 3, 5 5 25 आणि 8. ओके, आन्सर ऑप्शन नंबर 4 येतं. पुढचा प्रश्न बघा, क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता हा प्रश्न ना डायरेक्ट ऑप्शन न करायचा आहे. ओके, तर काय येतं याच्यामध्ये बघा, काय म्हणतात ते, दोन धन विषम संख्या यांचा गुणाकार. आता बघा, 7 5 35. ओके, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की 5 आहे. ओके, 6 6 36 आहे 7 42, 2 म्हणजे हे नाही. 9 5 45, 9 सक किती? नाही येत हे पण. 8 45 0, हे पण नाही. ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. ओके, आता पुढचा प्रश्न पहा याच्यामध्ये. राज अंजूने एक जुनी कार 60,000ला घेतली, 1 वर्षानंतर 45,000ला विकली, तर तोटा किती झाला? आता तर याचा सिम्पली कसं काढायचं? 15,000चा नुकसान झालं, म्हणजे 15,000 हे गॅप कितीवरती? 60,000वरती. ओके, 100 हे करा, मला कॅल्क्युलेट केलं, हे 3 गेले, हे 3 गेले, हा एक, हा एक. ओके, 3 दोन्ही 6, 3 5 15, हे 2 किती आले? 5 5 25. उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. ओके, 5 1 5, हे 2, हे आलं 1. आता हे जात नाही. ओके, याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 4 1 4, आता क्रॉस मल्टिप्लाय, 5 दोन्ही 10 आणि 5 गुणिले 4 20, 14/20, 7/10. आता यांची बेरीज किती? 5 आणि 2 आणि 1 3 8. ओके, हे 80 क्रॉस मल्टिप्लाय केला 80 किती येणार? 87/10. ओके, 8.7. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता काय म्हणतात ते, 444 444 या संख्या मालिकेतील पहिल्या 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता तर बेरजेतील दशक स्थानचं विचारले. ओके, दशक स्थानचं अंक कोणता असेल? तर मित्रांनो, याच्यावरती काय करावं लागणार आहे बघा. 4 44 44 44 44, 5 झाले, हे 6, हे 7, हे 8, हे 9. ओके, असं हे केल्यानंतर तुम्हाला तिथे मिळतं ओके 356 वगैरे. ओके, तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. हे तुम्ही ट्राय करून बघा एकदा घरी. ओके, पुढचा प्रश्न सोपा आहे. याला कसं लिहिणार आपण? एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय. हे स्क्वेअर आहे, हे कॅन्सल राहिला हा. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे 1 वाजून 54 वाजले, तर न्यूयॉर्क मध्ये किती वाजले? आता हे दुपारचे ना मित्रांनो, तर 24 तासाच्या घड्याळे कन्सिडर करून करा. तर किती झाले? हे 13 वाजून 54 मिनिट. ओके, 13 वाजून 54 मिनिट झाले ते. तर काय दिलेलं आहे आपल्याला? न्यूयॉर्क 5 घंटे म्हणजे लंडन. ओके, आणि दिल्ली लंडनचा टाइम प्लस 5.3. ओके, ह्या दोन कंडिशन लिहिल्या आपण. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला काय म्हणते ते 1.54. आपण त्याचं बघितलं 13.54 बरोबर. लंडन
प्लस 5.30. ओके, ही टाइम आपल्याला दिलेली आहे ना. आता किती आला याचा टाइम डिफरन्स? 8.24. तर न्यूयॉर्कचा किती येतं? 8.24 वजा वजा करू याचे किती? 5 घंटे. ही दिलेली कंडिशन आहे. तर हे मायनस कसं आलं मित्रांनो, हे लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके, तर किती? 3.24 सकाळचे. ओके, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. चांगला प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता ह्याच्यामध्ये बघा, 5 5 5 5 25. ओके, हे 4 वेळेस आहे ना, 5 5 म्हणजे 6चा वर्ग आपल्याला, म्हणजे 5चा 25चा वर्ग लक्षात ठेवायचा. तर किती? 0.0 सॉरी 0.0625 प्लस, आता हे किती आहे? 2चा घन 0.008 डिवायडेड बाय हे किती? 0.09. इथे पण किती? 0.04. आता हे ना, हे म्हणजे खूप अवघड जातं, त्याच्यामुळे काय करायचं? 625 गुणिले 10⁻⁻⁴ प्लस 8 गुणिले 10⁻⁻³ याला भागाकार काय करायचं? 9 गुणिले 10⁻⁻² मायनस 4 इंटू 10⁻⁻². आता कॉमन काढायचं काय? 2⁻³ 625. ओके, ते वाटलं तर हे द्या. त्याच्यानंतर प्लस 8 आणि 10⁻⁻² बाहेर घ्यायचं, 9 - 4. ओके, हे कॅन्सल केलं, 10⁻⁻1 आणि यांची जर बेरीज केली तर किती? 70.5 येते. आणि याच्यात काय येणार? ओके, हे गुणाकार आहे इथे. ओके, 70.5 आणि 9 - 4 किती? 5 येतं. आता हे किती येणार? 7.05. याला जर डिवाइड केलं तर काय येणार आन्सर? 1 बघा, 7.05 डिवायडेड बाय 5. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, 1.41. पुढचा प्रश्न पहा आता. आता हा प्रश्न कसा आहे की 50 पैसे आणि 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3.2 ह्या रेशोमध्ये 140 रुपयात 50 पैशाची किती नाणी आहेत? आता बघा, याला कसं करायचं आहे आपल्याला? ऑप्शनच करून बघायचं. तर 120 ला बघितलं. ओके, 120 50 रुपयाची नाणी आहे. 120 50 रुपयाची नाणी घेतल्यावर किती रुपये व्हायलात आपल्याकडे? तर होतात आपल्याकडे 60 रुपये होणार. ओके, आता बाकी किती आहेत? 80 रुपये. तर 80 रुपयासाठी किती लागणार आपल्याला? कारण की 1 रुपयाला एकच आहे, तर 80 लागणार. ओके, तर याचा रेशो जर काढला तर 3.2 पहिल्याच ऑप्शन मध्ये मिळालं. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, काय म्हणतो तो? तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1000 आहे, त्यावर 25% तेल फुकट मिळाले तर किती लिटर किंमत झाली त्या तेलाची? तर 10 काय म्हणतात, 10 लिटर ची किंमत आहे 1000 रुपये. ओके, तर आता 1000 आहे ना, आपण 10 लिटरला 100% करूयात. आपल्याला 25% फ्री भेटले तर किती लिटर फ्री भेटले? क्रॉस मल्टिप्लाय केला, 10 लिटर गुणिले 25 बाय 100. 4 किती? 2.5 लिटर काय मिळालं आपल्याला? तेल एक्स्ट्रा मिळालं. तर आपल्याकडे टोटल किती? 12.5 लिटर तेल आपण 1000ला विकत घेतलं. तर आता काय करायचं? सिम्पली याला डिवाइड करायचं. 12.5 एक हा जो पॉइंट आहे वर गेला, याला डिवाइड करा. 80 रुपयाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न पहा. ओके, तर मित्रांनो याचं आता बघा काय करायचंय? काहीच नाही करायचं. हे 2 डेसिमल वर गेलं, इथं डेसिमल आला आणि हा डेसिमल इथे आला. समजण्यासाठी हे करतोय, तुम्हाला तोंडी जमून जाईल हे. असं हे केलं, 3 11 आणि हे किती? 6. ओके, तर उत्तर आलं ऑप्शन नंबर किती? 3. ओके, याचं हे केल्यानंतर इथं डेसिमल मध्ये कन्फ्युज होऊ नका, इथं नका जाऊ. हे उत्तर आहे. ओके, वाटत बघा 1.13 3.7 2.3 हे 3 इकडे, हे 10 आणि 1 11ला आजचाला 1 आजचाला इकडे गेला, हे दशांश तिथला तिथं आणि 6. ओके, नेक्स्ट प्रश्न. इथं काही काही होऊ शकतं कारण की तिन्ही ऑप्शन हे फार क्लोज दिलेले आहेत. 2 भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. ओके, 2 भावांच्या वयाची बेरीज 36 वर्षे, त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांचे वय काढायचं. आता बघा, हे पण ऑप्शन न करायचं. काय म्हणता येते? बेरीज किती? 36. बेरीज, आता हे तर बेरीज येत नाही, ही पण बेरीज येत नाही. आता 2 2 4 आणि हे किती? 3. तर किती? नाही, हे नाही, पहिल्या स्टेप मध्ये आलं. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. अच्छा, डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेत दर
1 पैसा प्रति 2 सेकंद दिवसा व 1 पैसा प्रति, आता दिवसाला हा कॉलिंग रेट आहे आणि रात्री 1 पैसा प्रति 5 सेकंद आहे असा कॉलिंग आहे. तर दिवसाला त्यांचे एवढे सेकंद कॉल झाले आणि रात्री त्यांचे 352 आणि 544 सेकंद कॉल झाले. तर बिल किती आलं हे विचारले. तर आता बघा, हा प्रश्न इथे सॉल्व्ह करूयात. ओके मित्रांनो, हाय आता ओके ठीक आहे, हा बघूयात आधी. काय म्हणता येते, दिवसा किती येतं? 1 पैसा दिवसा 1 पैसा 2 सेकंद. रात्री किती? 1 पैसा 5 सेकंद. आणि टोटल किती बोलले ते? 49, 130 आणि 219. 49, 130 आणि 291. किती झाले याची बेरीज? 470 सेकंद. ओके, 470 ला 2 ने डिवाइड करा. किती आले? 235. हे पैसे आहेत बरं का, आपल्याला उत्तर त्यांनी रुपयामध्ये दिलेले. आता हे झालं. आता इथे रात्री किती? 352 आणि 544. किती येतं 352 आणि 544? किती येतं? 886. याला 5 ने डिवाइड करा, कारण की 5 सेकंद आहे ना एका पैशाला. तर किती येतं? 179.2 पैसे. आता ह्या दोन्ही पैशाची बेरीज करायची. 235 179.2, तर किती येणार याचं? 414. आता रुपयामध्ये काढायचं म्हणून म्हणजे 4.14. आता मित्रांनो, आपल्याला चुकीचं विचारलं याच्यामध्ये, तर ऑप्शन 4 हे याचं चुकीचं विधान आहे. हे सोपं आहे, तुम्ही घरी करू शकता, तर याच्यात काहीच अवघड नाही. ओके, पुढचा प्रश्न पहा. 2100 चे 16% किती? 16 बर, हे ज्यावेळेस 60% ऑफ, आणि ऑफ म्हटलं ना मल्टिप्लाय करायचं, पर्सेंट म्हटलं की खाली 100 लावायचं. हे दोन कॅन्सल, यांचा कॅल्क्युलेशन करा, किती येतं? 336. ओके, एक माणूस एक दिवस एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, त्याचा मुलगा 18 दिवसात पूर्ण करतो, तर ते दोन्ही मिळून किती दिवसात काम पूर्ण करू शकतात? तर आता बघा, याच्यामध्ये काय करायचं, 6 आणि हे 18 यांचा एलसीएम काय येतो? लसावी काय येतो? तर यांचा लसावी आला 18 या दोघांचा. तर 6 1 दोन्ही 3 आणि 1. तर याचं काम करण्याची स्पीड किती आहे? तर एका दिवसामध्ये हा वाला माणूस आहे ना, तर 3 युनिट काम करतोय आणि त्याचा मुलगा 1 युनिट काम करतं आणि टोटल काम किती आहे? 18. ओके, तर हे 18 आणि हे 2, हे दोघांची बेरीज किती झाली? 4. यांना डिवाइड केलं तर किती येतं? 4.5. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. ओके, इथं काय करायचं? यांचा एलसीएम काढायचं, म्हणजे आपल्याला काय मिळणार? टोटल वर्क मिळणार. ओके, हे लक्षात ठेवा. दोन संख्येची बेरीज 146 असून फरक 18 आहे. आता बघा, हा पण आपल्याला ऑप्शन वाईजच करायचा. ओके, काय म्हणतात? दोन संख्येची बेरीज ही एवढी आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत? 146 हे तर नाही, 182 बेरीज व्हायली, हे पण नाही, हे पण गेलं. ओके, 4 2 6 आणि 8 6 किती? ओके 14. आपल्याकडे दोन ऑप्शन आले, 50-50 पर्यंत आपण आलो होतो. यांनी काय विचारलंय? दोन संख्येची बेरीज फरक किती? 18 पाहिजे. इथं फरक आहे का? नाही. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न काहीच नाही, क्रॉस मल्टिप्लाय करा इकडे. 4 1 4 चा वर्ग 16, हे 5, इथं 20, हे किती आलं? 11/20 गुणिले 6. ओके, 2 न भागाकार केला 10 झाले 3, 33.10 म्हणजे 3.3. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. अच्छा, तर नेक्स्ट, घड्याळामध्ये 10 वाजून 20 वाजले आहेत, तर तास काटा, मिनिट काटा यातील होणारा अचूक मापाचा असेल, किती मापाचा असेल असं विचारले आपल्याला. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. टाय इक्वल्स टू 5.5. हा पाठच करायला पाहिजे मित्रांनो. ओके, कारण कुठं डिराईव्ह करत बसणार आहेत आणि काय करणार आहेत. आज काटा किती? 300 गुणिले हे 11, 5.5 हे 20. ओके, याला किती आलं? याचं कॅल्क्युलेट केलं 330 मायनस याचं कॅल्क्युलेट केलं तर 1111. किती आलं? 220. आहे का इथं 220? नाहीये, कारण की आपल्याला हे रिफ्लेक्टिव्ह अँगल आलाय. 360 मधून 220 मायनस करायचं आहे, तर इथं येणार 0 4 1 140. ऑप्शन 2 येतं. ओके, नेक्स्ट, स्पायरोगायरा रिकाम जागा शेवाळ आहे.
तर स्पायरोगायरा हे म्हणजे काय, आपलं जे शेवाळ हे हरित शेवाळ असतं. आता स्पायरोगायराचं ना थोडं लक्षात ठेवा मुद्दे. स्पायरोगायरामध्ये क्लोरोफिल असतं, सॉरी क्लोरोफिल असल्यामुळे त्याच्यामुळे याच्यामध्ये क्लोरोफायटा आहे. ओके, क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे याला क्लोरोफायटा ह्या क्लासमध्ये टाकण्यात आलेला आहे. ओके, आता स्पायरो गायरा हे मल्टी सेल्युलर आहे. आणि किंगडम कोणता आहे यांचा, तर किंगडम आहे प्लांटिया. ओके, ते आता याच्यावरतीच अजून एक प्रश्न आहे स्पायरोगायरावरचा. ऑप्शन कितवा प्रश्न, तो 26 नंबरचा बघा. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी रिकाम जागा पद्धतीने होते. तर मित्रांनो, आयोगाच्या ऑफिशियल की मध्ये याचं उत्तर 4 आहे बघा. ओके, बट मी जेवढं रिसर्च केलं याच्यावरती, तर याचं बघा उत्तर आहे म्हणजे प्रजनन हे शाकीय, लैंगिक आणि काय म्हणतात त्याला, असे असेक्शुअल, ह्या 3 पद्धतीने होतं. आता हे शाकीय म्हणजे व्हेजिटेशन मध्ये फ्रॅगमेंटेशन द्वारा होतं. सेक्शुअलच्या याच्यामध्ये बाय कंजुगेशन ह्या पद्धतीने होतं. आणि याच्यामध्ये एक प्रोसेस असते त्याला आयसोगॅमस म्हणतात. आणि जे असेक्शुअल प्रोडक्शन होतं त्याला ते स्पोर्स द्वारे होतं. ओके, तर आता पाहूयात आपण पहिला प्रश्न, क्वेश्चन 22वा पाहूयात आता. रिकाम जागा वायू -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास ते स्नायू रूपात जाते तेव्हा त्यांचा कोरडा बर्फ म्हणतात. तर ह्याला मित्रांनो याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, आता ना नायट्रोजन हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे प्रिव्हेंट करतं, काय प्रिव्हेंट करतं, ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करतं. कशाचं, फॅट आणि ऑइलचं. त्याच्यामुळे नायट्रोजनचा वापर बघा, आपण चिप्स, जो चिप्सचा पुडा असतो ना त्याच्यामध्ये नायट्रोजन भरलेलं असतं. ओके, आता हेलियम हे नोबल गॅस आहे. नोबल गॅसचा पण आपण वापर चिप्सच्या पुड्यामध्ये करू शकतो, बट हेलियम खूप जास्त कॉस्टली असल्या कारणाने आपण नायट्रोजन वापरतो. ओके, अमोनियाचा वापर बघा खतामध्ये होतो. आता एक लक्षात ठेवा, लिक्विड अमोनिया याचा वापर बघा आईस प्लांट मध्ये केला जातो. का केला जातो, कारण की अमोनिया काय करतं, ऍब्झॉर्ब करतं हीट सराउंड मधली, म्हणजे परिसरामधली जी पण अतिरिक्त हीट असते ती ऍब्झॉर्ब करण्याचं काम अमोनिया करतं. ओके, अमोनियाचा वापर बघा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट साठी केला जातो. आणि अमोनिया हा नायट्रोजन आणि हायड्रोजन यांचा पासून बनतो. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, काय म्हणतात ते, हायपरटेन्शन बद्दल विचारले आपल्याला. उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे, म्हणजे किती मिठाचं प्रमाण पाहिजे आपल्या खाण्यामध्ये, तर 5 ग्रॅम प्रतिदिन हवे. ओके, आता ना नॉर्मल, ओके चला पहिले बघा, नॉर्मल कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे, मिठाचा बीपी किती असतो ते लक्षात ठेवा. नॉर्मली बीपी पाहिजे 120 सिस्टोलिक आणि 80 डायस्टोलिक. ओके, अप्रॉक्सिमेटली. त्यानंतर इलिव्हेटेड स्टेज मध्ये बीपी किती पाहिजे आपला, तर सिस्टॉलिक मध्ये पाहिजे 120 ते 129. त्यानंतर डायटोलिक्स मध्ये पाहिजे 80. आणि ज्यावेळेस उच्च ताण म्हणजे हायपरटेन्शन येतं त्यावेळेस बीपी किती असतो, तर सिस्टोलिक मध्ये येतं 130 ते 139 च्या मध्ये. आणि डायस्टॉलिक येतं 80 ते 90 याच्या दरम्यान. ओके, तर हे मे बी विचारलं जाऊ शकतं. तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. ओके, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होते, असं होत असता ऊर्जा उत्सर्जित होते. या अभिक्रियेला काय म्हणतात, तर ह्या अभिक्रियेला केंद्रीय विखंडीकरण म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन
सॉरी फिजन असं म्हणतात. आता बघा न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन आणि याच्यातला डिफरन्स काय आहे? ओके, केंद्रकीय संमिलन आणि विखंडीकरण. आता विखंडीकरण तर पाहिलंय आपण. विखंडीकरणात काय म्हणता येते? विखंडीकरण म्हणजे काय? फिजन. आणि संमिलन म्हणजे काय? फ्युजन. ओके, तर फ्युजन मध्ये काय होतंय? एक मिनिट. फ्युजनला काय म्हणतोय? हा, बरोबर आहे. फ्युजन म्हटलं की काय होणार मित्रांनो? फ्युजन, सम्मिलन म्हणजे मिक्स होणार. तर दोन पेक्षा जास्त स्मॉल ॲटम्स मिळून एक मोठा ॲटम बनतो, त्याला न्यूक्लिअर फ्युजन. ओके, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे केंद्रकीय सम्मिलन म्हणतात. आता हा काय करतो? एनर्जी रिलीज करतो. आणि याचं उदाहरण म्हणलं तर सन, सूर्यावरती न्यूक्लिअर फ्युजनचे म्हणजे कंटिन्यू ते बॉम्बस्फोट होतात. ओके, असे एका स्टडीनं सांगितलेलं आहे. आणि केंद्रिकीय सम्मिलन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन मध्ये काय असतं? हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर कंडिशन असते. आणि एक्झाम्पल बघितलं तर फ्युजन ऑफ ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ओके, जे अनस्टेबल आयसोटोप्स आहेत. ओके सॉरी. आता केंद्रकीय विखंडीकरण काय? मोठ्या न्यूक्लियसचा काय छोटे छोटे भाग करणं. ओके, आता हा फिनॉमिना जास्त बघा कॉमन नाहीये, कारण की याच्यासाठी हाय स्पीड न्यूट्रॉन्सची गरज असते. आणि उदाहरणं बघितले तर युरॅनियम 235. ओके, पुन्हा रेडिओ ऍक्टिव्ह डिके. आता केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक प्रक्रिया म्हणजे काय? आता बघा काय असतं, एक प्रोसेस आहे ना, कोणती पण प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त सबस्टन्स ट्रान्सफॉर्म होऊन नवीन एखादी वस्तू बनते. ओके, त्याला काय म्हणतात? रासायनिक प्रक्रिया म्हणतात. ओके, जर उदाहरण बघितलं तर काय असं, आता एक सबस्टन्स आहे, दूध आहे आणि पत्ती टाकलं आणि त्याच्यामुळे पासून चहा बनला. एकदम लेमन लँग्वेज मध्ये समजण्यासाठीचं उदाहरण. आता संयोग प्रक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट्स कंबाईन होतं आणि सिंगल प्रोडक्ट बनतं, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन व्हायले. पुढचा प्रश्न. ओके, रिकाम जागा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात, तर हे रक्तपट्टिका म्हणजे ब्लड प्लेटलेट्स हे करतात. अच्छा, आता ना पहिलं ना हे लिम्स काय आहेत म्हणजे लसिका काय असतात ते लक्षात ठेवा. तर लिम्सचं काम काय आहे माहिती आहे का? लिम्सचं काम आहे फ्लुइड, शरीरामधलं जे लिक्विड असतं ना त्याचं बॅलन्स ठेवणं. पुन्हा जे फॅट आहेत त्याला ऍब्झॉर्प्शन करणं, फॅट ऍब्झॉर्ब करणं. आणि जे वेस्ट आहे शरीरामधले ते रिमूव्ह करण्याचं काम करणं. आणि जे पण शरीराला लागणारे न्यूट्रियन्स आहे ते प्रोव्हाइड करणं. ओके, लसिका म्हणजे जे शरीरातले बारीक हे असतात ते लसिका, यांचं हे चार काम आहेत. ओके, आता WBC, RBC आणि हे प्लेटलेट्स काय आहेत तर ते लक्षात घ्या व्यवस्थित. तर इरिथ्रोपोएसिस. ओके, इरिथ्रोपोएसिस याच्यापासनं बनतं RBC. ओके, इरिथ्रोपोएसिस हा हे प्रोनाऊन्स अवघड येतं. त्यानंतर ल्युकोपोइसिस व्हॉट एव्हर. ओके, हे आहेत WBC. त्यानंतर थ्रोम्बोपियासेसिस. ओके, एकदा स्पेलिंग लक्षात ठेवा, थ्रोम्बोपियासेसिस. याच्यापासून बनतात प्लेटलेट्स. तर RBC ह्या 120 दिवस असतात लिव्हिंग पिरियड त्यांचा. WBC घंट्यापासून तर इयर पर्यंत राहू शकतात. आणि प्लेटलेट्स 8 ते 10 डेज. आता शरीरामध्ये संख्या कोणाची जास्त असते? RBC ची संख्या सर्वात जास्त, त्याच्यानंतर प्लेटलेट्सची आणि त्यानंतर WBC ची. RBC ची संख्या नॉर्मली 5 ते 5.5 मिलियन असते. प्लेटलेटची संख्या ही ऍक्च्युली थोडंसं मिस्टेक झालं, हे प्लेटलेट्स नाही, WBC च्या नंतर प्लेटलेट्स. ओके, WBC ची संख्या जवळपास बघा
1,50,000 ते 3,50,000च्या जवळपास असते आणि प्लेटलेट 6,000 ते 8,000 पर्यंत असते. ओके, अप्रॉक्सिमेटली. तर आता लक्षात ठेवा हे WBCs आहेत ना, WBCs ला अजून काय नाव आहे तर ल्युकोसाइटस. हे लक्षात ठेवा, ल्युकोसाइटस. ल्युकोसाइटस आणि WBC चं काम काय आहे तर प्रोटेक्ट बॉडी फ्रॉम इन्फेक्शन्स आणि डिसीज. ओके, म्हणजे तुमच्यावर कोणत्या नवीन व्हायरसनं किंवा बॅक्टेरियानं हमला केला तर ते प्रोटेक्शनचं काम आहे. ओके, त्यांच्यासोबत फाईट करण्याचं प्रायमरी काम असतं WBC चं, प्रोटेक्ट बॉडी. ओके, WBC. आता WBC झालं. RBC चं काय काम आहे तर RBC चं काम आहे कॅरी ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू बॉडी. जे आपलं जे ऑक्सिजन फिल्टर होतं हार्टमध्ये ते पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड करण्याचं काम RBCचं आहे. ओके, असं एकदम लेमन मध्ये हे आपण आताच बघितलंय. आता बघा, बायोगॅस कंटेन्स 60% ऑफ मिथेन असतं. आता बायोगॅस जैववायू हे एक अक्षय ऊर्जा आहे. अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्स. आणि ही जे एनर्जी सोर्स आहे ना हा अनएरोबिक प्रोसेसनं चालतो. अनएरोबिक प्रोसेसनं चालतो. ओके, आता हा वायू बनवण्यासाठी फूड, ॲनिमल वेस्ट, प्लांटचं जे मटेरियल असतं, मेन्युअर वगैरे असतं, सीवेजेस, ह्या सर्वांना काय करतात एक खड्डा किंवा एक मोठं त्यांचं एक प्रोसिजर असते आणि त्याच्यामध्ये हे टाकतात आणि त्याचं झाकण बंद करतात. ओके, तर इथे पूर्ण जी अनएरोबिक प्रोसेस होते. ओके, त्याच्यापासून जैववायू बनतो. तर ह्याच्यामध्ये मिथेनचं प्रमाण बघा 45 ते 75% असतं आणि कार्बनचं सेकंड नंबरला प्रमाण असतं. आणि त्याच्यानंतर अजून कोणते याच्यामध्ये वायू असतात तर हायड्रोजन सल्फाइड आणि पाण्याची बाष्प म्हणजे वॉटर वेपर्स. ओके, पुढचा प्रश्न, सूर्यफूल ही रिकामजागा वनस्पती आहे तर सूर्यफूल ही एक द्विबीजपत्री म्हणजे डायकोटलेडॉन्स वनस्पती आहे. आता मोनोकॉटलेडॉन आणि डायकॉटलेडॉन म्हणजे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्रीचा डिफरन्स काय किंवा ते काय आहे तर मोनो मोनो म्हणजे एक आणि डायकॉटली म्हणजे ओके, द्विबीजपत्री. तर मोनोकॉटलिडॉनचं सीड कसं असतं तर याच्यामध्ये एकच कॉटलिडॉन असतं आणि डायकॉटलिडॉन म्हणजे द्विबीजपत्रीमध्ये 2 कॉटलिडॉन्स असतात. ओके, आणि मोनोकॉटलिडॉनच्या जे बिया असतात त्याचे 2 तुकडे होत नाहीत, बट डायकॉटलिडॉनच्या बियाचे इझिली 2 तुकडे होतात. यांचे जे रूट्स आहेत, आता मोनोकॉटलिडॉनचे रूट्स हे फायबरस असतात, म्हणजे बघा असे खूप सारे असे फायबर असे रूट्स असतात आणि डायकॉटलिडॉनचे हे टॅप रूट्स असतात. ओके, असे याचे उदाहरण सांगितलं तुम्हाला अजून जास्त कळेल. फ्लावर. ओके, ठीक आहे. आता याचे लीफ कसे असतात, पाने कसे असतात मोनोकॉटलिडॉनचे. मोनोकॉटलिडॉनचे पाने हे नॅरो आणि पॅरलल वेन्स असतात त्याच्यावरती, म्हणजे जसं असं हे. ओके, हे असं. बट डायकॉटलिडॉनचे पानं कशी असणार, हे नेट म्हणजे नेट लाईक वेन्स म्हणजे फाट्या फुटलेल्या आहेत खूप साऱ्या. ओके, हे पान आहे. आता उदाहरण देतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. उदाहरणामध्ये बघा, मोनोकॉटलिडॉनचे उदाहरण कोणकोणते आहेत, मक्का, पुन्हा गहू, आपला तांदूळ, पुन्हा जिंजर, लसूण, केळ. ओके, हे आहेत मोनोकॉटलिडॉनचे एक्झाम्पल्स. आता द्विबीजपत्रीचं आपण आताच बघितलं काय, सूर्यफूल. त्यानंतर कोणते येतात, शेंगदाणा. बघा शेंगदाण्याचे 2 तुकडे होतात का नाही. ओके, आलू, पुन्हा टोमॅटो, वटाणा आणि वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत ना त्या. ओके, आता हे बघा, गाय अनावृत्त बीज म्हणजे काय असतं तर अनावृत्त बीज म्हणजे ज्यामध्ये सीड पासनं प्रोडक्शन होतं प्लांट्सचं. आता अनावृत्त बीज म्हणजे
गायनोस्पर्मा, ओके, गायनोस्पर्मा म्हणतात. आता अँजिओस्पर्म म्हणजे काय असतं हे लक्षात ठेवा. एंजिओस्पर्म हे सीड बनतं पण सीड पासनं, म्हणजे सॉरी, सीड बनतं पण विदाउट फ्रुट्स. ओके, सीड बनतं पण विदाउट फ्रूट बनतं, त्याला अँजिओस्पर्म असं म्हणतात. ओके, आणि हे जे नचोदभिदी आहे ना, तर याला म्हणतात, म्हणजे याच्यापासून काय होतं तर बीजाणूद्वारे रिप्रोडक्शन होतं याच्यामध्ये. बीजाणूद्वारे म्हणजेच स्पोर्स पासनं रिप्रोडक्शन होतं. आणि यालाच अजून काय म्हणतात तर व्हॅस्क्युलार क्रायप्टोगोम्स असं पण म्हणतात. ओके, वाटलं तर याचे ना डायग्राम्स वगैरे तुम्ही थोडं नेटवर सर्च करा, अजून थोडं क्लिअर होईल. ओके, कारण की याचे प्रोनाऊन्स थोडेसे बरेच टफ आहेत. आता गोगलगाय रिकामजागा या संघात मोडते, तर मोलुस्कामध्ये गोगलगाय मोडतात. आता मोलुस्का ह्या गटामधले प्राणी कसे असतात, एकदम सॉफ्ट असतात. ओके, त्यांना स्पायनल कॉर्ड नसतो, आणि विशेष म्हणजे त्यांना ते कव्हर असतात शेलनं. ओके, शेल असतं त्यांच्या अशा पाठीवरती. आता ऑर्थोप्रोडा, मध्ये कोणते प्राणी येतात तर लॉबस्टर, पुन्हा खेकडे, जे मकडी जे असतात ना आपली, ते स्पायडर, ते येतात. पुन्हा मिड्स. ओके, आणि वेगवेगळे जे इन्सेक्ट्स असतात ना, तर ते नाकतोडा वगैरे वगैरे, तर ते सर्व आर्थोपोडामध्ये येतात. आता डरमेटा, इकायनोडर्मॅटा मध्ये बघा, इकायनोडर्माटा, तर इकायनो म्हणजे काय, स्पाइन्स, आणि डर्माटा म्हणजे स्किन. ओके, स्पायनी स्किन. हे मुख्यतः मरीन ॲनिमल्स आहेत. ओके, समुद्रामध्ये राहणारे प्राणी. आता याच्यातले आणि यांचं जे स्केलेटन असतं ना, तर ते कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेलं आहे. उदाहरणं लक्षात ठेवा, स्टारफिश, त्यानंतर सी उर्चिन्स. मित्रांनो, याच्या डायग्राम्स नेटवर बघून घ्या, कारण की त्या डायग्राम्स लक्षात ठेवायला इझी जाईल, कारण याच्यावरती प्रश्न मोस्ट ऑफ द सी ककुंबर, त्यानंतर फिदर स्टार, अजून आहे ब्रिटल स्टार. आता नेमॅटोडा बघा, नेमॅटोडा हे हे बायलॅटरली आहे आणि बायलॅटरिकली सिमेट्री होते. म्हणजे जर याला दोन भागांत विभाजलं तुम्ही, तर याचे बरोबर एकदम दोन भाग पडू शकतात. उदाहरण बघा तर राऊंड वर्म. ओके, पुन्हा हर्ट वर्म, हे याचे उदाहरण आहेत. आता एक कन्फ्युजन करणारा एक पॉइंट आहे, गांडूळ म्हणजे आपलं जे गांडूळ हे याचं उदाहरण नाहीये नेमाटोडाचं. तर गांडूळ अर्थवर्म हे एक्झाम्पल आहे फायलम ॲनेलिडाचा. ओके, फायलम ॲनेलिडाचं एक्झाम्पल आहे गांडूळ. पुढचा प्रश्न, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मधील दोन कार्बन अणूचे रिकाम जागा असतात, तर दोन कार्बन अणूमध्ये एकेरी बंध म्हणजे सिंगल बॉन्ड असतो. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, मॉलिक्युल्स विथ ओनली कार्बन कार्बन म्हणजे सिंगल बॉन्ड, आणि हे याने असे सिंगल लाईन डिनोट करतात. दुहेरी बंध म्हणजे सॉरी डबल बॉन्ड, तर डबल बॉन्ड असे दोन लाईन डिनोट करतात. इथं ऍटलिस्ट वन कार्बन कार्बनचं डबल बॉन्ड असतं. ओके, उदाहरण बघितलं तर हे बघा, अल्किनचं उदाहरण आहे. सॉरी, ओके, अल्किन. त्यानंतर एकेरी ह्याचं काय उदाहरण बघा, हायड्रोजन, हे कार्बन, हे याचं उदाहरण आहे. आता ट्रिपल बॉन्ड, तर अशा याने ते दर्शवलं जातं. याच्यामध्ये दोन ॲटम्स शेअर करतात 3 पेअर इलेक्ट्रॉनच्या. ओके, आणि आयोनिक बॉन्ड म्हणजे काय तर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन दोन ॲटम्स. ओके, जिथे एक ॲटम ट्रान्सफर इलेक्ट्रॉन करतं दुसऱ्या ॲटमला. ओके, तर फक्त लक्षात ठेवा, आयोनिक बॉन्ड म्हणलं की इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन, एवढं तरी किमान लक्षात ठेवा. ओके,
पुढचा प्रश्न, रिकाम जागा हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर हा बुध म्हणजे मर्क्युरी. आता लक्षात ठेवा, मर्क्युरीच्या नंतर येतं व्हीनस, नंतर आपली मदर अर्थ, नंतर मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि शेवटी येतं नेपच्यून. ओके. आता तुरटी रिकाम जागा वापरतात. तुरटीचा वापर बघा हा टू स्टॉप ब्लिडिंग. ओके, रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. पेशीमधील रिकाम्या जागांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तर याचं उत्तर आहे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. लयकारिका म्हणजे लायझोझोम्स याला काय म्हणतात? सुसाईड बॅग्स म्हणतात. आता हरित लव लक्षात यायला पाहिजे, हरित ग्रीन प्लास्टाइड्स. तर याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्टमुळे क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिल असल्यामुळे इथे ग्रीन पिगमेंट आहे. ओके, ग्रीन पिगमेंट. रायबोझोम्स, तर हे प्रोटीन सेल बनवण्याचं काम करतं आणि हे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक या दोन्ही सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर लक्षात ठेवा, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये खालीलपैकी कोणता घटक आपल्याला पाहायला मिळतो, तर असं विचारल्यावर रायबोझोम्स लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एलपीजी मध्ये काय असतं? दोन घटक कोणते असतात? तर ब्युटेन आणि आयसो ब्युटेन असतात. तर एलिमेंट हॅव्हिंग कम्प्लीट ऑक्टेट, तर ज्या एलिमेंटच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, इन आउटर मोस्ट व्हॅलेन्सी शेल, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी शेल फुलफिल असते, त्याला काय म्हणतात? कम्प्लीट ऑक्टेट असं म्हणतात. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. ओके, अजून एक उदाहरण लक्षात ठेवा, सोडियम क्लोराईड. नेक्स्ट प्रश्न बघा, इफ अ करंट, आपल्याला काय दिलंय? करंट 0.5 पासेस थ्रू वायर, रेजिस्टन्स किती? 20. ओके, करंट हे पोटेन्शियल डिफरन्स विचारतात. फॉर्म्युला काय? व्ही इक्वल्स टू आय आर. सिम्पली व्हॅल्यू पुट करायच्यात आणि उत्तर काढायचे. ओके, ऍक्च्युली हे इकडे आलं 0.5 करंट, रेजिस्टन्स 20, उत्तर आलं 1 वोल्ट. सॉरी 10 वोल्ट. ओके, हे 20 आहे. उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. याच्यात कन्फ्युज नका होऊ, 1 आणि 10 मध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. इफ अ बॉल इज रीच फ्रॉम द टेरेस, आता हे काय म्हणतोय? बॉल एका टेरेसहून खाली पाडलाय, तर त्याची स्पीड, व्हॉट विल बी इट स्पीड आफ्टर 5 सेकंदात त्याची स्पीड किती? ग्रॅव्हिटी गुणिले स्पीड, 49 याचं उत्तर आहे. कॅल्क्युलेट करून पहा. पाण्याचे असंगत आचरण. ओके, अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर विचारलंय त्यांनी आपल्याला. तर याच्यामध्ये काय होतं? तर आकुंचन पावते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतं मित्रांनो. ओके, पाण्याचे तापमान 0.0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढविले असता ते आकुंचन पावते. ओके, नेक्स्ट प्रश्न आता महत्वाचा, एमकेएस पद्धतीचे दाबाचे एकक म्हणजे प्रेशरचे युनिट विचारलंय. तर युनिट आहे न्यूटन पर मीटर. आता लक्षात ठेवा, दाब हे एक स्केलार क्वांटिटी आहे, म्हणजे याच्यात मध्ये फक्त मॅग्निट्यूडच आहे. आता बाकीचे युनिट्स कोणते? तर पास्कल, न्यूटन मीटर स्क्वेअर बघितलं, बार, पुन्हा पीएसआय म्हणजे पाऊंड पर स्क्वेअर इंच. ओके, आणि सीजीएस युनिट काय आहे? तर बार ए, ज्याला बी ए म्हणून डिनोट करतो. आता इथं डाईन दिलेलं आहे आपल्याला. डाईन काय आहे? तर हे सीजीएस युनिट आहे फोर्सचं. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. किरणाचा वस्तुमान नसतो, तर गॅमा या किरणाला वस्तुमान नसतो. नेक्स्ट प्रश्न, ओके, पालेगारचा उठाव रिकाम जागा भागात झाला, तर हा झाला दक्षिण भारतात. आता पालेगारचा उठाव बघा 1799 ते 1805 या दरम्यान झाले होते. 1799च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पहिलं पालेगारचं वॉर झालं. पुन्हा 1801च्या दरम्यान दुसरं पालेगारचं वॉर झालं, ज्यालाच काय म्हणतात? साऊथ इंडियन साऊथ इंडियन रिबेलियन. ओके, साऊथ इंडियन रिबेलियन असं त्याला नाव दिलं होतं. आता हे काय आहे? तर पालेगार हे कसं लोकल मिलिटंट होते. ओके, आता यांना पालेगारला काय असायचं? आता हे पालेगार आहे,
हा युद्धात गेला, लढाई केलं, तर याच्या बदल्यात त्याला काय मिळणार, त्याच्या सर्व्हिस बद्दल त्याला एक लँड मिळणार. ओके, तर हे पालेगार त्यांचं एक हे होतं बघा, ते तशी सिस्टीम होती, लोकल मिलिटंट्स होते. पण ब्रिटिशरांनी काय केलं, ब्रिटिशरांनी तुम्हाला माहिती आहे काय करतात, ब्रिटिशर त्रास द्यायला चालू करतात. ओके, आता तर ब्रिटिशरांनी ही जी पालेगारची सिस्टीम आहे ना, तर त्याला रिप्लेस केलं त्यांनी जमीनदारी सिस्टीम मध्ये. ओके, जमीनदारी सिस्टीम मध्ये. तर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, जोडी अचूक कोणती आहे. ओके, करेक्टली मॅच जोडी कोणती आहे, तर 1857 मध्ये परवाना कायदा, लायसन्सिंग ऍक्ट पास झाला होता. आता बाकीचे ऍक्ट बघा बघा, विधवा पुनर्विवाह कायदा हा 26 जुलै 1856 मध्ये होता. ओके, लॉर्ड कॅनिंग याने इंट्रोड्यूस केलेला आहे. समती वयाचा कायदा, समती वयाचा कायदा हे 1890 नसून 1891 आहे. जास्त क्लोज वाला एक्झामिनरनं ट्रॅप केलाय. भारताच्या उच्च न्यायालयाचा कायदा हा 1861 आहे आणि ह्याच कायद्यानुसार पहिल्यांदा कलकत्तामध्ये हायकोर्ट बनवलं, त्यानंतर मद्रास आणि बॉम्बेमध्ये बनवलं. पुढचा प्रश्न पाहूयात. इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते दादाभाई नौरोजी. हे 3 वेळेस INC चे प्रेसिडेंट होते. सेकंड वेळेस केव्हा झालं होतं, 1886 ला कलकत्ता सेशन, त्यानंतर 1893 लाहोर सेशन आणि 1906 कलकत्ता सेशन. ओके, आता व्योमेश बॅनर्जी हे पहिले INC चे प्रेसिडेंट होते 1885. आता ह्या वेळेस व्हॉइसरॉय कोण होता, तर डफरिन व्हॉइसरॉय होता. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1895 मध्ये जे सेशन झालं होतं, कुठे झालं होतं, पुण्यामध्ये, त्याचे ते प्रेसिडेंट होते. त्यानंतर 1902 मध्ये जे सेशन झालं होतं अहमदाबाद मध्ये, तिथले ते प्रेसिडेंट होते. बट 1919 ला जो मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म आला, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी सपोर्ट करायचे, बट INC चे बाकीचे मेंबर सपोर्ट करायचे नाहीत, त्यामुळे यांनी INC सोडून दिली. ओके, हा, आता ॲलन ह्यूम हा म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे, सेफ्टी वॉल थिअरी, आणि यालाच फादर ऑफ काँग्रेस असं पण म्हणतात. ओके, ॲलन ह्यूम याला. महात्मा गांधीजींनी पहिले राष्ट्रव्यापी सत्याग्रह केव्हा केला होता, तर त्यांनी सत्याग्रह केला होता रोलेट ऍक्ट विरुद्ध झालेल्या चळवळी. ना, रोलेट ऍक्टला काय म्हणतात, रोलेट ऍक्टला काळा कायदा किंवा ब्लॅक ऍक्ट असं म्हणतात. ओके, तर ह्या ऍक्ट मध्ये असं काय झालं होतं, तर याचं एम काय होतं, ह्या ऍक्टचं म्हणजे काय काय पास केलं होतं, तर यांनी काय केलं होतं, जे नॅशनलिस्ट मुवमेंट चालू होत्या, जे ब्रिटिशरांविरुद्ध मुवमेंट होत्या, तर त्यांना हे सप्रेस करण्यासाठी या ऍक्ट मध्ये बोलण्यात आलं होतं. त्यानंतर पूर्ण जे सिव्हिल लिबर्टी आहे, बोलण्याचा अधिकार, ओके, तर तो पूर्ण कर्टेल म्हणजे बंद करून टाकायचा, काहीच बोलायचं, काहीच गव्हर्नमेंट विरुद्ध बोलायचं नाही, तर असा ऍक्ट ह्या ऍक्ट मध्ये होतं. त्यालाच काय म्हणतात, कर्टेल सिव्हिल लिबर्टी. त्यानंतर काय, तर पूर्ण पॉवर ही ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे असेल. ओके, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट कर्टेल करू शकणार लिबर्टीला, पुन्हा सप्रेस करणार काही पण मुवमेंट आलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, महात्मा गांधीजी यांनी फेब्रुवारी 1919 मध्ये काय केलं होतं, रोलेट सत्याग्रह सभा सुरू केली होती. आता आपल्याला माहित आहे 1919 ला जालियनवाला बाग क्रूर हत्याकांड झालं होतं, तर त्यावेळेस ह्या सर्व इव्हेंटच्या वेळेस ना व्हॉइसरॉय होता लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके, चेम्सफोर्ड. आता एका पूर्ण टाइमलाईन बघूयात आपण याची. ओके, कदाचित टाइमलाईन सारखा प्रश्न आला तर 21 मार्च 1919 मध्ये काय झालं, रोलेट ऍक्ट इन्फोर्स करण्यात आला. त्याच्यात काय होतं ते आपण बघितलं. 13 एप्रिल 1919 ला
जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. त्याला जिम्मेदार कोण आहेत? रिग्नल्ड डायर. ओके, डायर लक्षात ठेवायचं, रिग्नल हे थोडं. पुन्हा 5 सप्टेंबर 1920 मध्ये महात्मा गांधीजी यांनी असहकार चळवळ म्हणजेच नॉन कॉपरेशन मुवमेंट चालू केली आणि 4 फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा इन्सिडेंट झाला. त्याच्यामुळे महात्मा गांधी यांनी काय केलं? ते कॉल ऑफ केलं. आता याच्यावरतीच आपल्याला पुढे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. हा बघा, चौरी चौरा इन्सिडेंट्स हे आंदोलन संपुष्टात आले होते. असहकार म्हणजे ऑप्शन 3. चौरी चौरा हे कुठे आहे? तर गोरखपूर, यूपी, म्हणजे आताच हे सॉरी त्यावेळेस हे युनायटेड प्रोव्हिन्स. 4 फेब्रुवारी 1922 मध्ये. एखाद्या वेळेस डेट विचारतात. 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता बघा, 1900 टाइमलाईन मध्ये बघा, 1934 मध्ये काय झालं? एम.एन. रॉय यांनी पहिल्यांदा प्रपोज केलं. ओके, कोणी प्रपोज केलं म्हणलं तर एम.एन. रॉय यांनी प्रपोज केलं. 1946 मध्ये अंडर कॅबिनेट मिशन प्लान 1946 काय करण्यात आलं? इंडियाची फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवण्याचं डिसिजन घेण्यात आलं. ओके, म्हणजे 6 डिसेंबर 1946 ला इस्टॅब्लिश करण्यात आली. 9 डिसेंबर 1946 मध्ये पहिली मीटिंग घेण्यात आली, ज्याचे चेअरमन होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके, चेअरमॅन किंवा प्रेसिडेंट म्हणू शकता त्याला. हे टेम्पररी प्रेसिडेंट होते आणि जे 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झाले होते. ओके, जर टेम्पररी विचारलं किंवा पहिले विचारलं तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे लक्षात घ्या. याच्या आधी खूप वेळेस हा प्रश्न आलेला आहे, एक्झामिनरनं हाच ट्रॅप सेट केला, म्हणून हे टाइमलाईन लक्षात ठेवा. 1857 मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले. समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम नानासाहेब पेशवे यांनी केलं. त्यांचं नाव काय आहे? बाळाजी बाजीराव. ओके, आता बहादूर शाह म्हणलं की दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते लोकमान्य टिळक. 1916 मध्ये होम रूल चळवळ चालू झाली. आणि बेसेंट, लोकमान्य टिळक आणि जी.एस. खापर्डे आहे. ओके, इथं बी.आर. दिले, पण जी.एस. खापर्डे हे 3 मेंबर मेन आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या नंतर बाकीच्या पूर्ण एरियामध्ये ॲनी बेसेंट यांनी कव्हर केलेलं होतं. साताऱ्यातल्या राजांच्या वतीने वकील म्हणून सातारच्या राजांचा वकील म्हणून इंग्लंडला गेलेल्या रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कुणाच्या संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला? तर त्यांनी आदिवासीयांना बसून यांच्या संघटित करून राजाला गादीवर बसवणं. चंपारण मधील शेतकऱ्यांचा लढा हा होता निळशी संबंधित होता. ओके, चंपारण सत्याग्रह 1917 मध्ये झाला, जे महात्मा गांधी यांचं भारतातलं पहिलं सत्याग्रह होता. पुढचा प्रश्न पहा. आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेचे जनजागृतीचे कार्य केले? तर हे कार्य केले होते पुणे सार्वजनिक सभा म्हणून. आता पुणे सार्वजनिक सभा ही 1867 ला स्थापन झाली आणि 1870 पासून ते ऍक्च्युअल काम त्यांचं चालू झालं होतं. तर यांच्यामध्ये फाउंडर कोण कोण आहेत? फाउंडिंग मेंबर आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्याच नंतर गणेश वासुदेव जोशी आणि एस.एच. चिपळूणकर. ओके, हे 3 होते. त्यानंतर आपण बघूयात बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ही 1885 मध्ये फिरोज शाह मेहता, के.टी. तेलंगन, बद्रुद्दीन तय्यबजी यांनी चालू केला होता. बद्रुद्दीन तय्यबजी पहिले आणि तिसरे आयएनसी, पहिले मुस्लिम आणि तिसरे आयएनसी प्रेसिडेंट होते. त्यानंतर लक्षात ठेवा याचं ऑब्जेक्ट काय होतं, याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं बॉम्बे प्रेसिडेन्सीचं? तर पॉलिटिकल आणि सोशल कंडिशन ऑफ सिटीजन्स. ओके, जे बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये जे लोक राहत होते, जे सिटीजन्स होते, त्यांच्या पॉलिटिकल आणि सोशल कंडिशन मध्ये सुधारणा व्हावी, हे ह्या असोसिएशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. इंडियन असोसिएशन
यालाच इंडियन नॅशनल असोसिएशन असं पण म्हणतात आणि भारत सभा असं पण म्हणतात. 1876 मध्ये ही सभा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी सुरू केली होती. यांचं उद्दिष्ट होतं की सपोर्ट करायचं लोकांना, त्यांची युनिटी बनवायची, मास पार्टिसिपेशन करायचं, त्यांचे प्रॉब्लेम काय ते जाणून घ्यायचं. ओके. पुन्हा मद्रास नेव्हिगेशन असोसिएशन 1852 मध्ये ही स्थापना केलेली आहे. गझुलू लक्ष्मी ओके गजमू लक्ष्मी नारासू चेट्टी. गझुलू लक्ष्मी नारासू चेट्टी यांचं एम होतं जे पण इनजस्टिस चालायचं त्याच्या विरुद्ध काय करायचं, प्रोटेस्ट करणं चालू करायचं. ओके. आणि ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये रिफॉर्म करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचं. भारतीय राष्ट्रवादाचा उदयास कारणीभूत असलेल्या संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? तर ही संबंधित होती आदिवासी जमीन लागवडीशी. आता याच्यात लक्षात घ्या, हा रिव्हॉल्ट झाला होता कोणाविरुद्ध? ईस्ट इंडिया कंपनी आणि जमीनदार जे होते त्यांच्या विरोधात. आता ह्याचे लीडर कोण कोण होते ते लक्षात घ्या. तर मुर्मू ब्रदर्स याचे लीडर होते. त्याच्यात कोण होतं? सिद्धू, कानू, चांड आणि भैरव. सिद्धू, कानू, चांड आणि भैरव. 1888 ते 56 मध्ये हा रिव्हॉल्ट झाला. आणि ही जागा कुठे आहे? हे संथाल रिबल कुठे आहे एक्झॅक्टली? संथाल आहे राजमहल हिल्स बिहारच्या तिथे. ओके. त्यानंतर आता काय बघा, आता एक लक्षात ठेवा, 1832 मध्ये ना एक ब्रिटिश काय म्हणे, ही जागा तुमची, ही जागा आमची. ओके. तर ही जे डिव्हिजन होतं तर त्याला म्हणजे जे पार्ट होतं ते, तर त्याला काय म्हणायचं ते 1832 मध्ये, इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा, दामिन ई कोह. दामिन ई कोह म्हणजे काय? संथाल परगणा. ओके. म्हणजे अंडर ह्या दामिनी को ब्रिटिशर डिसाइड करणार की ही जागा संथाल तुम्हाला आहे, ही जागा आम्हाला आहे. ओके. असं. भारतीय सायमन कमिशनर वरती बहिष्कार का टाकला? तर याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून टाकला. आता यालाच हे सायमन कमिशनलाच काय म्हणतात? लक्षात ठेवा, 1927 ला चालू झालं होतं हे. तर याला म्हणतात इंडियन स्टॅच्युटरी कमिशन. तर यांचं काम काय होतं की लास्ट 10 वर्षामध्ये भारतामध्ये काय झालं होतं तर त्याचा अभ्यास करायचा आणि नवीन रिफॉर्म काय आहे ते करायचं त्यांचं डिसाईड होतं. तर 1927च्या काळामध्ये जो ब्रिटन आहे तर त्यांचा प्रेसिडेंट कोण होता? एखाद्या वेळी विचारला जाऊ शकेल. तर स्टॅनली बल्डविन हा प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर होता. त्यानंतर आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये 7 मेंबर होते, एक पण भारतीय नव्हता. याचा विरोध करण्यासाठी सायमन गोबॅक आणि ब्लॅक काळे झेंडे त्याला दाखविले. आता 1927 मध्ये INC चे प्रेसिडेंट कोण होतं? तर ते होते MA अन्सारी. यांनी डिसाईड केलं की बॉयकॉट करायचा. महात्मा गांधी याच्यामध्ये हे नव्हते, म्हणजे ऑब्विसली ते सायमन कमिशनला विरोध करायचे, बट त्यांनी कोणत्याच मुवमेंट मध्ये भाग घेतला नव्हता. ओके. आता 1928 ऑक्टोबर मध्ये लाला लजपत राय यांना लाठी चार्ज मध्ये म्हणजे लाठी चार्ज झाला या कायद्याला विरोध करताच आणि त्यांचा मृत्यू झाला नोव्हेंबर 17 1928 मध्ये. आता सायमन कमिशन मध्ये होतं तरी काय, एवढा विरोध करण्यात आला होतं काय याच्यामध्ये? तर काय झालं होतं 1919 मध्ये जो आपण पुढे बघणार आहोत 1919 ला अजून, तर 1919 मध्ये काय झालं ते डायरकी इंट्रोड्यूस केली होती. तर ते म्हणे अबोलिश करायची आता. ओके. सायमन कमिशन म्हणे अबोलिश करायची आता. त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट करायची रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट कुठं? प्रोव्हिन्स एरियामध्ये, प्रोव्हिन्सेस मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट हे करायचं. गव्हर्नर कडे डिस्क्रेशनरी पॉवर असणार कशाची? तर ऍडमिनिस्ट्रेशनची आणि इंटरनल सिक्युरिटीची. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय झालं, तुम्ही कोणता पण सत्याग्रह करणार किंवा काहीतरी प्रोटेस्ट करणार की ते दाबून टाकणार. आणि जे सेपरेट इलेक्टोरेट चालू केलं होतं त्यांनी,
तर ते अजून जास्त एक्सटेंड करायचं, म्हणजे पहिल्यांदा फक्त मुस्लिम कम्युनिटीला द्यायचं ते, आता बाकीच्या कम्युनिटीला पण द्यायचं ते ह्याच्यामध्ये बोलत होते. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. चळवळ करा, अखंड चळवळ करा, हा स्वराज्याचा मंत्र दादाभाई नौरोजी यांनी दिला आहे. ओके, फिरोज शाह मेहता, फिरोज शाह मेहता आणि जस्टिस तेलंगण ह्या दोघांनी मिळून काय केलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तयार केली होती. आता आपण डिस्कस केलं तर आता फिरोज शाह मेहता हे को फाउंडर होते सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे. ओके, फाउंडर होते मॉडर्न बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, को फाउंडर होते बॉम्बे क्रोनिक्स. ओके, बॉम्बे क्रोनिक्सचे 1913 एप्रिल मध्ये चालू केले होते त्यांनी. INC चे प्रेसिडेंट होते 1890 मध्ये कलकत्ता सेशनचे. आता अजून काय राहिले महत्वाचं, हा दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी ग्रँड ओल्ड मॅन म्हणतो, ड्रेन ऑफ वेल्थ. 1865 मध्ये बघा यांनी लंडन इंडियन सोसायटीची स्थापना केली. 1866 मध्ये ते ईस्ट इंडिया असोसिएशन आणि INC चे फाउंडिंग मेंबर, सेकंड INC प्रेसिडेंट, 3 वेळेस प्रेसिडेंट, पहिला आपण आत्ताच. इंडियाचे पहिले इंडियन होते ज्यांनी ब्रिटिश पार्लमेंट मध्ये इलेक्ट होऊन UK हाऊस ऑफ कॉमन मध्ये ते बसलेले होते. ओके, आता हे रंगय्या नायडू, PV रंगय्या नायडू यांच्याबद्दल एवढं काय नाही, म्हणजे नरेंद्रनाथ सेन पण एवढं नाही. तर नेक्स्ट पाहूयात. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती, तर नारायण लोखंडे यांनी केली होती. ही पहिली ट्रेड युनियन आहे इंडियामधली. 31 ऑक्टोबर 1920 मध्ये मुंबई इथे ओपन झाली. एक लक्षात ठेवा, GD आंबेडकर. ओके, GD आंबेडकर यांना ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कन्फ्युज नका करू. आता हे GD आंबेडकर जे होते ना, तर यांनी हे फाउंडर होते राष्ट्रीय मिल मजदूर संघ याचे, राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांचे. हे लीडर होते इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे पण. श्रीपद डांगे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे इंडियन ट्रेड युनियन मुवमेंट मध्ये. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले 1930 मध्ये, तर ऑफिशियल आन्सर नुसार याचं उत्तर आहे अवंतिकाबाई गोखले. ओके, आता प्रेमा कंटक कोण आहे, तर ह्या महात्मा गांधी यांच्या अनुयायी आहेत. आणि 1934 मध्ये त्यांनी सासवड आश्रम याची म्हणजे आश्रम उभारला, कोणाच्या मदतीने, शंकरराव देव यांच्या. आता अजून काय, हा केरळमध्ये सत्याग्रह मिठाचा कोणी केला होता, तर केलप्पन यांनी केला होता. आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी रिक्वेस्ट केली होती महात्मा गांधीजी यांना की ह्या सॉल्ट मार्च मध्ये स्त्रियांना पण भाग घेऊ द्या. कमलादेवी यांना 1955 मध्ये पद्मभूषण, 1966 मध्ये रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड आणि 1987 मध्ये पद्म विभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांना अपयशाचे कारण काय होतं, का अपयशी व्हायचे, तर ते व्हायचे बघा. आता बघा, इंग्रजांची दडपशाही केली, इंग्रज व क्रांतिकार हा लढा विसंगत होता, तर क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली, तर मित्रांनो दहशत केली असती तर अपयशी कसे ठरले असते. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे एकसूत्राची नव्हते. ओके, अब्सेन्स ऑफ कोऑर्डिनेशन अमंग द रिव्होल्युशनरीज. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. संस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलने अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला, तर 1935 चा कायदा फेटाळून लावला. आता 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी फिनिश झाली होती आणि ब्रिटिश क्राऊन रूल चालू झालं होतं. 1857 ला काय झालं होतं, उठाव झाला होता माहिती आपल्याला. आता हे 1935 ला काय झालं होतं ह्या कायद्यामध्ये, तर काय केलं त्यांनी, अबोलिश केलं होतं डायरकी, कुठली, प्रोव्हिजनल डायरकी अबोलिश केली आणि सेंटर मध्ये डायरकी इंट्रोड्यूस करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पुन्हा प्रोव्हिन्सेस मध्ये बघा बायकॅमरलिझम चालू करायचा ट्राय केलं त्यांनी. मायनॉरिटीला प्रोटेक्शन देण्याचं काम केलं, सेफगार्ड करण्यासाठी खूप काम केलं, म्हणजे डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करू लागले ते. आणि सुप्रेमसी असणार कोणाची? ब्रिटन पार्लमेंटची. आणि इंडियाची जे काउन्सिल ऑफ इंडिया आहे ना, तर ती अबोलिश करून टाकली होती 1935. आणि आता कारण आहेच. ओके, 1919 ला काय झालं, ज्याला आपण मोंटेगो चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतो. याच्यामध्ये ना डायरकी इंट्रोड्यूस केली होती, आपण आता पाहिलं होतं थोड्या वेळा आधी. दोन सब्जेक्ट आहेत बघा, ट्रान्सफर्ड आणि रिझर्व. तर रिझर्व हे सब्जेक्ट ब्रिटिशरांकडे होते आणि याच्यात काय असायचं? डिफेन्स, रेव्हेन्यू, पोलीस, जस्टिस, जे महत्वाचे असायचे ना ते पूर्ण यांच्याकडे असायचे रिझर्व सब्जेक्ट. आणि ट्रान्सफर सब्जेक्ट म्हणजे काय करणार, त्याच्यामध्ये जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे हे असायचे. तर याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत विचारल्या जाऊ शकतात, हा कोणकोणते सब्जेक्ट कशामध्ये आहेत. तर ट्रान्सफर मध्ये काय? मेडिकल केअर करणं, पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं, आणि पैसे वगैरे जमा करणं, गोळा करण्याचं सगळं काम काय करणार? ब्रिटिशरांकडे करणार. आणि ब्रिटिशर हे रिस्पॉन्सिबल नव्हते कशासाठीचा? गव्हर्नर इज नॉट रिस्पॉन्सिबल. आता एक महत्वाचं आहे याच्यामध्ये, तर यामध्ये गेव विमेन द राईट टू वोट. ओके, राईट टू वोटचा अधिकार ऍक्ट 1919 मध्ये देण्यात आला. आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. ओके, आणि ऍक्ट 1947 मध्ये काय ते भारताला स्वातंत्र्य देण्याचा आहे कायदा पुढे पाहणार आहोत. आगरकरांना रिकामजागा यांच्याबरोबर टिळकांबरोबर 101 दिवसाची कारावास ठोठावण्यात आली होती. याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, डोंगर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. आणि ह्या पुस्तकात त्यांनी ना एकदम एकदम अशा विनोदी पद्धतीने हे 101 दिवस त्यांनी वर्णन केलेले आहेत. आगरकर आणि टिळक यांनी मिळून फर्ग्युसन कॉलेज बनवलं. आगरकर हे टिळकांचं जे केसरी वृत्तपत्र होतं मराठीतलं, त्याचे पहिले एडिटर हे होते. आगरकरांनी काय सुधारणा. ओके, आता आपण याच्यावरती पुढे पाहणार आहोत अजून. ओके, गणेश गोपाळ आगरकर. पुढचा, सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली. रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर हे राजा राममोहन रॉय यांना म्हटलेलं आहे. ओके, राजा राममोहन रॉय यांना अजून काय म्हणतात, तर फादर ऑफ इंडियन रिनेसन्स. ओके, इंडियन रिनेसन्स म्हणतात. त्यानंतर त्यांना म्हणतात प्रोफेट ऑफ इंडियन नॅशनलिझम. मुघल राजा अकबर II यांनी राजा ही उपाधी त्यांना दिलेली आहे. 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभा सुरू केली. 1828 मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांच्या सोबत मिळून त्यांनी ब्राह्मो समाज चालू केली. 1827 मध्ये त्यांनी ब्रिटिश इंडिया युनिटरी असोसिएशनची सुरुवात केली. ओके, आता महत्वाचे अजून काय, हा यांच्या प्रयत्नानेच काय झालं होतं, रॉय यांच्या प्रयत्नाने लॉर्ड विल्यम बेंटिक याने 4 डिसेंबर 1829 मध्ये सती बंदी चळवळ कायदा बनवण्यात आला होता. आता काही न्यूजपेपर लक्षात ठेवा. सुघड कौमुदी हे न्यूजपेपर त्यांनी 4 डिसेंबर 1821 मध्ये सुरू केलं आणि याच्यामध्ये ते सती विरोधाबद्दल लेख लिहायचे. आता काही मॅगझिन्स आहेत त्यांच्या, जसे की समाचार, त्यानंतर चंडिका बेंगॉल, पुन्हा हेरॉल्ड, पुन्हा ब्रह्मनिक मॅगझिन. ब्रह्मनिक मॅगझिन. आता एक लक्षात ठेवा, त्यांनी पारसी भाषेमध्ये एक मॅगझिन चालू केलं होतं, त्याचं नाव आहे मिरत उल अखबार, जे काही दिवसानंतर बंद पडलं. आता स्वामी दयानंद सरस्वती 1875 मध्ये यांनी आर्य समाजाची सुरुवात केली आणि यांचं फेमस लिटररी वर्क कोणतं येतं? सत्यार्थ प्रकाश. ओके, आता महात्मा ज्योतिबा फुले 1848 मध्ये पहिली काय गर्ल्स स्कूल चालू केली पुण्यामध्ये. 1863 मध्ये बालहत्या रोखण्याचे केंद्र आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाज. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात.
संघटनेच्या दृष्टीने 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? अखिल भारतीय महिला परिषद याचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला अजून काय नाव आहे तर लेडीज सोशल कॉन्फरन्स. ओके, फाउंडर कोण आहेत त्याच्या? रमाबाई रानडे ह्या. आणि रमाबाई रानडे यांनीच आर्य महिला समाज पण सुरुवात केलेली आहे. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ऑल इंडिया विमेन कॉन्फरन्स 1927 मधलं हे मार्गरेट कॉझिन्स यांनी चालू केलंय. तिथे थोडस एक कन्फ्युजन फॅक्टर आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. रिकाम जागा हे सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र दीनबंधू हे 1877 मध्ये कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी सुरू केलं होतं. दीनबंधू हे वीकली मराठी न्यूजपेपर आहे. 1880 पासनं याची एडिशनचं काम नारायण मेघाजी यांनी केलेलं आहे. सॉरी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं आहे. कृष्णराव पांडुरंग भालेकर किंवा कृष्णराव भालेकर यांच्या रिक्वेस्टमुळे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज याची मुंबईमध्ये एक ब्रांच काढली 1874 मध्ये. आपण आताच बघितलं महात्मा फुले यांच्याबद्दल. पहिली शाळा कुठे काढली होती, कोणी काढली होती? पुण्यात पहिली शाळा महात्मा फुले, आताच बघितलं 1848. गोपाळ गणेश आगरकर. ओके, गोपाळ गणेश आगरकर. ओके मित्रांनो, मी मे बी तिथं चुकून गणेश गोपाळ आगरकर म्हटलं होतं, गोपाळ गणेश आगरकर. तर यांनी सुधारणा केसरी वृत्तपत्राचे ते हे होते, 101 दिवस टिळकांसोबत जेलमध्ये, ते पुस्तकाचं नाव पण आपण पाहिलंय. आता यांच्या कोणत्या विचारांचा पुरस्कार केलाय तर यांनी बुद्धिप्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. ओके ओके, तर मित्रांनो आता बाकी प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके.